गोरटकर सर, आमचे वडार समाजाचे नेते उद्योजक मारुती गोरटकर आणि मी प्राध्यापक साहेबराव भिडे. आमच्या या वडार आरक्षण संघर्ष यात्रेला आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला वंदन करून सुरुवात केली आणि आम्ही 15 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती चौक जाणार आहोत. या प्रवासामध्ये जे समाज बांधव भेटतील त्यांच्याशी चर्चा करणं बदल करीत आज मी नांदेडमध्ये पोहोचलो. माझे समाज बांधवांनी या संदर्भात पुढाकार घेऊन आज या ठिकाणी म्हणजे ते जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचेल असा प्रस्ताव माझ्यासमोर टाकला म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. पुढाकार घेऊन 61 साली या प्रवर्गाला एक मान्यता दिली. त्यानंतर बी डी देशमुख समिती महाराष्ट्र सरकारने नेमली. त्या बी डी देशमुख समितीने अभ्यास केला आणि 1967 साली एस टीला 13%, एस टीला 60%, विमुक्त भटक्यांना 4% आणि ओबीसींना 10% अशी आरक्षणाची विभागणी करून या प्रवर्गाच्यासाठी सामाजिक काही सरकारी योजना असतील त्या पद्धतीचं आरक्षण सुरू झालं. मी तुमचा पत्रकार बंधूंचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करू इच्छितो आहे की 1967 साली ही महाराष्ट्रामध्ये विभागणी झाली. 92 पर्यंत आम्ही आमच्या ट्रॅकमधून चाललो होतो, ओबीसीच्या ट्रॅकमधून चालले होते. 92 पर्यंत आमच्यामध्ये कसलाही प्रकारचा एकमेकांमध्ये मिसळण्याचा नाही एक असण्याचा संबंध नव्हता. 92 साली आपल्याला माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भात जे राजकीय आरक्षण शासनाच्या पातळीवर लागू झालं, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय आरक्षणामध्ये झालं काय की आम्ही जे वेगळे वेगळे असणारे प्रवर्ग होतो ते 92 नंतर राजकीय आरक्षणामध्ये मात्र एकत्र केले गेले. आपल्याला माहिती की नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, जे काही ओबीसीचं आरक्षण आहे ते 27% आता आहे आणि 27% आम्ही गृहीत धरलं गेलो. आमचं जे काही 61 सालापासूनचं अस्तित्व वेगळं होतं ते कुणीही कधीही चर्चा केली नाही. त्यामुळं आम्हाला असं दिसतं की जे राजकीय आरक्षण मिळालंय, जे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाच्या संदर्भातली जी तत्व मान्य केली, जी मूल्य दिलेली आहे की जर समजा 5 घोडे एकत्र असतील, त्यातला एक घोडा जर तगडा, 4 घोडे तगडे असतील तर एक जो वीक घोडा आहे, मरतुकडा घोडा आहे, ते 4 घोडे खाऊन टाकतात आणि मरतुकडा घोड्याला बाहेर जावं लागतो. हे जे छत्रपती शाहू महाराजांनी तत्व आरक्षण लागू करताना दिलं त्या तत्वाची तिलांजली ह्या 1992च्या आरक्षणात राजकीय आरक्षणामध्ये आमच्या बाबतीत झाली. आणि मग त्याचे परिणाम काय झाले? आम्ही तर यशदा सारख्या संस्थेने माझ्या समाजाचा अभ्यास केला. 2007 साली तो अभ्यास बाहेर आला आणि त्या अभ्यासामध्ये वडार समाजाचं 2007 साली शिक्षणाचं प्रमाण 5% असल्याचं दिसत आहे. म्हणजे इतक्या कमी प्रमाणात शिकलेल्या समुदायाला 92 साली तुम्ही जर ओबीसी म्हणून त्या राजकीय आरक्षणात दिला असेल तर आम्हाला राजकीय आरक्षण लाभ कसा मिळणार? त्या खरं पाहिलं तर ते राजकीय आरक्षण आम्हाला मिळत जरी असलं तरी ते पूर्णपणे आम्ही त्याच्यापासून वंचित असल्याची आकडेवारी तुम्ही जर माहितीच्या अधिकार सरकार दरबारी जे काही जात लाभ मिळालेली यादी जर काढली तर आमच्या वाट्याला शून्याच्या बरोबरचा वाटा आमच्या वाट्याला आलेला आहे. हा माझा अभ्यास आहे. हे मला खटकलं. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये देखील काय गोळ झाला तोही मला पत्रकारासमोर मांडायचा. 92 सालापर्यंत आम्ही 4% आरक्षणामध्ये गुन्ह्यागोविंदानं आमचं चालायचं. इथं माझे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी त्या कालखंडामध्ये सरकारी नोकरी करायचे. 92 पर्यंत विमुक्त भटका प्रवर्गाच्या असणाऱ्या 4% भरपूर प्रमाणात बॅकलॉग राहायचा. कॅन्डिडेट्स मिळत नव्हते. एका व्यक्तीला 4 कॉल यायचे. मात्र 92 साली काय झालं, जे धनगर आणि वंजारी बांधव 67 सालापासून ओबीसी प्रवर्गात होते ते 92 साली एक शासन निर्णयानं ह्या 4% इन्क्लूड झाले आणि असणारा जो काही 10-20 वर्षाचा आमचा बॅकलॉग तो 92 सालीच्या निर्णयानं भुईसपाट झाला. तो ते काय बॅकलॉग होता तो पूर्णपणे संपला गेला. त्या संपलेल्या आरक्षणाचा मी खरं तर पहिला बळी आहे. मी BS अग्री असणारा विद्यार्थी त्यावेळेचा क्लास 1च्या 17 बॅकलॉगच्या जागा शिल्लक असताना मला त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. माझा आवाज त्यावेळेस मी एक विद्यार्थी होतो, एका दगडफोड्याचा पोरगा होतो. माझी शक्ती नव्हती. मला तो अन्याय सहन केल्याशिवाय माझ्यासोबत पर्याय नव्हता. आणि म्हणून तेव्हापासून हे अन्यायाची आरक्षणाची पॉलिसी सुरू झाली.
94ला शासनाला ती बुद्धी सुचली, त्यांनी त्यांना सेपरेट आमच्यातून काढलं आणि बघा 94ला निर्णय काय घेतला, म्हणजे 67 पासून 92 पर्यंत आम्हाला 4% आरक्षण होतं आणि 94ला काय केलं त्यांनी, विमुक्तांना 3% केलं, भटक्यांना 2.5% केलं, धनगरांना 3.5% केलं, वंजाऱ्यांना 2% केलं, असं आमचं आरक्षण 11%वर गेलं आणि जे 10% ओबीसीचं होतं ते 19% पर्यंत गेलं. अशा पद्धतीने 50% जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो तिथं ब्लॉक झाला, तो 94 साली ब्लॉक झाला. अशा पद्धतीचा हा सगळा जर पार्श्वभूमी लक्षात बघितली तर माझं म्हणणं आता असं आहे की जे काही कुणबी रूपानं 67 सालापासून ओबीसी मध्ये असणारा मराठा समाज 92 साली जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळालं त्या लाभामध्ये तो आला. त्याच्यामुळं आमच्या समाजाला थोडंफार काही राजकीय आरक्षणाचा लाभ मिळत होता. 94च्या निर्णयानंतर 92च्या निर्णयानंतर तो फार दिशेनासा झालेला आहे. उद्या जर सरकार, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मराठा बांधवांच्या संदर्भात सरकार आणि मराठा बांधवांच्या मध्ये जी डेडलाईन आलेली 24 डिसेंबर, या निर्णयाच्या नंतर जो दबाव निर्माण सरकारवर निर्माण झाला आहे, या दबावाच्या मात्र या पार्श्वभूमीवर हे सरकार ह्या अधिवेशनामध्ये निर्णय काहीतरी घेईल अशी मला स्वतःला त्या संदर्भातली जाणीव झाली. आणि ह्या निर्णयामध्ये जर आमचं अस्तित्व लक्षात घेतलं नाही आणि जर का त्यांच्या दबावाला घेऊन सरकारने निर्णय घेतला तर आमची गळचिपी किती होईल त्याची गणना कोण करणार, याचं अस्तित्व सरकारला कसं कळणार. आणि म्हणून हे जे राजकीय आरक्षण तुम्ही आम्हाला गृहीत धरून दिलेलं आहे ओबीसी मध्ये, आमचा दावा आहे सरकारकडे, कागदोपत्री पुराव्याच्या आधारे दावा आहे, आम्ही ओबीसी नाही आहोत, आम्ही गुन्हेगार समजलेल्या जमितीचे वंशज आहोत. ब्रिटिश कालखंडामध्ये आमचा सेपरेट प्रवर्ग होता आणि आत्ताही तो 1992 पर्यंत सेपरेट होता. तो तुम्ही जो आत्ता गृहीत धरलेला आहे तो गृहीत धरणं हे आमच्या समाजाच्या या प्रवर्गावर मोठा अन्याय करणार आहे. आम्ही जर त्याच्या संदर्भात सरकारदरम्यान आवाज उठवला नाही तर दुसरा मुद्दा या संदर्भात सांगतो, तो अन्याय इथून पुढे आम्हाला भोगावाच लागेल. दुसरा पण एक गोळ मोठी चोरी असं मी म्हणेल की 94 साली जरी विमुक्तांमध्ये 3%, भटक्यांमध्ये 2.5%, धनगरांमध्ये 3.5%, वंजारांना 2%, असं जे 11% आरक्षण आमच्यासाठी शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दिलंय त्याच्यामध्ये एक मॅजिक लपलेलं आहे. ते मॅजिक हे आहे, जरी वरवर पाहता आम्हाला जरी आरक्षण दिलं असलं तरी ह्या आरक्षणामध्ये शासनाने निर्णय असा केलेला आहे, तुम्ही हे आरक्षण अंतर्गत खुलं ठेवा. आणि ते 94 सालापासून जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ते अंतर्गत आरक्षण खुलं ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या दरवाजातून विजेचा कॅन्डिडेट आत बोलवायचा, ह्या दरवाजातून भटक्याचा कॅन्डिडेट आत बोलवायचा, ह्या दरवाजातून धनगरांचा कॅन्डिडेट आत बोलवायचा, ह्या दरवाजातून वंजाऱ्यांचा कॅन्डिडेट आत बोलवायचा आणि आज सगळा बाजार भरवायचा. आम्हाला त्या संदर्भात फार मोठा संशय, येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या माहितीच्या अधिकारात ह्या आकडेवारी सरकारला दाखवून देऊ. त्याचं कारण असं आहे, हे साहेब 92 साली नोकरी मिळत असताना 4 कॉलेजचे, आज आमच्या समाजाची पोरं 10 वर्ष एमपीसी करून तरी एक पोस्ट मिळत नाही. समाज बांधवाला तुम्ही जर विचारलं की ह्या जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी मिळालेला 94 नंतरचा एखादा कॅन्डिडेट आम्हाला दिसतो का, तर एकही विद्यार्थी आम्हाला दिसत नाही. शून्याच्या बरोबरीने आमच्या मुलांना नोकऱ्या मालताना दिसतात. म्हणजे आमच्या प्रवर्गाच्या नोकऱ्या पण चाटून खायला अंतर्गत आरक्षण खुलं ठेवल्यामुळं आणि राजकीय आरक्षण दिलं ते बी तुम्ही ज्यांना गृहीत धरून दिलं, त्यामुळं राजकीय आरक्षणामध्ये पण आमची लूट, शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये पण लूट. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे सरकारला आता की तुम्ही आम्हाला जे गृहीत धरून ओबीसी म्हणून धरलेलं आहे, पहिल्यांदा तुम्ही आम्हाला ओबीसीतून बाहेर काढा, मग दुसऱ्याचा विचार काय करायचे ते करा. हा आमचा पहिला दावा सरकारला. दुसरा दावा, शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये तुम्ही जे अंतर्गत खुलं ठेवले, का ठेवलं तुम्ही खुलं, कुणी आग्रह केलता तुम्ही की ह्या प्रवर्गाचा कॅन्डिडेट, त्या काळी तुम्ही 2-2 वर्ष कॅन्डिडेटला एकाला 2-2 कॉल देऊन बोलून घ्यायचे. आता मात्र तुम्ही एकदा कॅन्डिडेट आला की त्याला लगेच इंटरव्ह्यूतून बात करता आणि त्याला बाहेर घरी पाठवता. तुम्हाला कुणी अंतर्गत आरक्षण खुलं ठेवण्याची एक मागणी कोणी केली होती, तो तुमचा निर्णय आहे. त्या निर्णयाने आमच्या पोरांचं किती वाटलं होत आहे. 92 सालापासून शिकूनही मुलांना नोकऱ्या मिळत नाही, हे रिअल वास्तव ह्याच्यामध्ये दिसत आहे. आणि म्हणून दुसरं म्हणणं मला सरकारला आहे, अंतर्गत खुलं ठेवलेलं पहिल्यांदा आरक्षण आमचं ब्लॉक करा.
लागू द्या, 2 वडराचे 2 कैकडीचे पोरं येऊ द्या, त्यातले 2 शिल्लक होऊ द्या, 2 घरी जाऊ द्या, परंतु अंतर्गत खुलं ठेवल्यामुळं तुम्ही बाकीच्याही प्रवर्गाला जे काय भटक्यांना दिलाय खुलं ठेवलेलं आहे आणि त्याचा फटका आमच्या समुदायाला घडतोय. अहो, ज्या प्रवर्गाचा तुम्ही 3.5% 2% ठेवलं, मी सांगायची गरज नाही, त्यांच्यासाठी आवाज असणारी माणसं किती आहेत, किती आमदार आहेत, किती मिनिस्टर आहेत. माझ्या समाजाला 70 वर्षात एक पण आमदार मिळालेला नाही. कोण बोलणार आहे ह्या प्रवर्गाचं? तिथं कोण प्रतिनिधित्व करणार या प्रक्रियेमध्ये? कुणीच नाही. आमच्याकडे एकच मार्ग आहे लोकशाहीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, तो म्हणजे चला बांधवांना माझ्याबरोबर सांगू सरकारला काय आहे ते आपलं म्हणणं. म्हणून कोल्हापूरपासून ते नागपूरपर्यंत मी ह्या समाज बांधवाला सांगत सांगत अधिवेशनावर चाललेला आहे. 15 तारीख दिलेली आहे. आमचा प्रस्ताव हा आहे काय की आम्ही ओबीसी नाही आहोत. थोडंसं पुढे जाऊन सांगतो, आम्ही ओबीसी नाही आहोत हे ठामपणे सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्यासाठी लिहून ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या ज्या ओबीसी चर्चा आहे 1946 साली शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक लिहिले आहे. ह्याच्यामध्ये जे आजचे ओबीसी आहेत या संदर्भात बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 48 साली बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं, अस्पृश्य मूळचे कोण. ह्या पुस्तकामध्ये आमच्या गुन्हेगार समजलेल्या जमातीचा बाबासाहेबांनी क्लिअर कट ह्या आताच्या सरकारला आणि सगळ्या व्यवस्थेला मेसेज दिलेला आहे. आम्ही कोण आहोत, हे ओबीसी आहेत आणि आम्ही कोण आहोत हे बाबासाहेबांनी सांगितले. त्याचा एक पॅरेग्राफ पत्रकार बंधूंच्या संदर्भात असतो, 3च वळी आहे. या पुस्तकाची भूमिका बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1948 ला एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या भूमिकेमध्ये 3च वळीमध्ये बाबासाहेबांनी आमची दिशा दिलेली आहे. काय सांगतात बाबासाहेब? शूद्राशिवाय म्हणजे ओबीसीशिवाय शूद्राशिवाय हिंदू संस्कृती आणखी 3 सामाजिक वर्गांना जन्म दिला असून त्यांच्याकडे जेवढे लक्ष द्यावास पाहिजे होते तेवढे देण्यात आलेले नाही. शूद्राशिवाय आणखी 3 प्रवर्ग त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ते 3 प्रवर्ग म्हणजे इथं बाबासाहेबांनी आमच्यासाठी क्लिअर कट रस्ता दिलेला आहे. तो रस्ता असा आहे, पहिला प्रवर्ग गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमाती यांची लोकसंख्या सुमारे 2 कोटीच्या जवळपास. ज्याचा आवाज मी बनू पाहत आहे त्या प्रवर्गाबद्दल बाबासाहेबांनी एका वळीत सांगितलंय, गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमाती यांची लोकसंख्या सुमारे 2 कोटीच्या जवळपास. त्याला आपण विजय म्हणतो, विमुक्त म्हणतो. आताची जी नावं दिलेली आहेत याच्यासाठी ही तरतूद बाबासाहेबांनी सांगितले. आम्ही किती आहोत हे पण सांगितलंय आणि आम्ही कोण आहोत हे पण बाबासाहेबांनी सांगितलंय. आता प्रश्न शिल्लक नाही आमच्यासाठी तरतूद करताना. दुसरा प्रवर्ग बाबासाहेबांनी सांगितला, आदिवासी जमाती यांची लोकसंख्या अंदाजे 1.5 कोटीच्या आसपास आहे, ज्याला आपण एसटी म्हणतो, ज्याचं आरक्षण 7% आहे. आणि तिसरा प्रवर्ग बाबासाहेबांनी सांगितलाय, अस्पृश्य मानलेल्या जाती यांची लोकसंख्या अंदाजे 5 कोटी आहे, म्हणजे एससी. म्हणजे त्यांचाही बाबासाहेबांनी दिशा आणि स्पष्ट लोकसंख्या पण सांगितलेली आहे. असे 3 प्रवर्ग असल्याचं बाबासाहेबांनी ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचं नाव विमुक्त आम्हाला दिलेलं आहे. आता साधा सवाल तुमच्या समोर करतो, त्या सवालाच्या संदर्भात मी आता लढणार नाही, येणाऱ्या काळामध्ये मला ती लढणार आहे, ती माझी पुढची भूमिका असणार आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदिवासी जमातींसाठी जी काही तरतूद आज 7% केलेली आहे त्या 7% मध्ये त्यावेळेस 1948 साली जंगलात राहणारे आदिवासी त्यांची लोकसंख्या 1.5 कोटी होती आणि ते पण अतिशूद्र होते. आमची लोकसंख्या 2 कोटी होती आणि आम्ही स्थलांतरित आदिवासी होतो, एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारे होतो. खरं तर क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट हा जो काय ह्या ब्रिटिशांनी लागू केला 1871 साली, ह्या कायद्यानं आमच्या पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत. कारण स्थलांतरित लाईफस्टाईल असणारा ह्या देशामधला एक प्रवर्ग होता, तो एका गावातून दुसऱ्या गावी त्याला पोट भरायला जावं लागत होतं. ह्या पोट भरण्यासाठी जात असताना जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावी जातो, दुसऱ्या गावातील लोक ह्या लोकांना ओळखत नसायची. आणि तुमच्या समोर एक विषय मांडतो की जर समजा आपल्यामध्ये एखादा अनोळखी माणूस बसला असेल तर त्या संदर्भात जर काय गडबड असेल तर आपल्या मनामध्ये पाल चुकती, अरे एखाद्याचं पाकिट गेलं, इथं अनोळखी कोण होते याच्याकडे आपण शोध घेतो आणि तशा पद्धतीचा पोलिसांना संदेश देतो की बहुतेक असा अनोळखी एक माणूस होता त्याचा शोध घ्या. तशा पद्धतीने त्यावेळेस ह्या कायद्यानं ही जी एका गावातून दुसऱ्या गावी जाणारी माणसं होती, त्या गावात जर एखादी चोरी झाली असेल तर गावातील लोक पोलिसांना ह्या बाहेरून आलेल्या लोकांचं नाव द्यायची आणि त्या कायद्यानं आम्हाला गुन्हेगार घोषित केलं जायचं. एक माणूस सापडला की त्याची जात डिक्लेअर केली जायची आणि म्हणून बघता बघता हे 2 कोटी लोक 1948 साली गुन्हेगार म्हणून समजली गेली आणि त्यांचा हा अतिशूद्राचा प्रवर्ग बाबासाहेबांनी केलेला नाही. माझा मुद्दा या संदर्भात आहे की आम्ही ओबीसी नाही आहोत
याच्यासाठी मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण सांगितलं. म्हणून ह्या अधिवेशनामध्ये माझ्या तमाम वडार बांधवांच्या वतीने, तमाम विमुक्त जमातीच्या वतीने ह्या सरकारला मला हे सांगायचं आहे की आम्ही ओबीसी नाही आहोत. तुम्ही जे आम्हाला गृहीत 27% मध्ये धरलेलं आहे, पहिल्यांदा आम्हाला बाजूला काढा. तुम्हाला कोणाला घ्यायचे ते घ्या. आमचा त्याच्यामध्ये विरोध नाही, आमचं त्याचं समर्थन नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आमच्यासाठी तुम्ही 3% कमायला जे दिलंय, 3% तुम्ही कोणत्या बेसवर ठेवलं ते येणाऱ्या काळातला मी विषय सांगेल, पण 3% का होईना तेवढं तरी आम्हाला शेप करा. त्याच्यामध्ये कुणाला अजून एंट्री करू नका. हे जे अंतर्गत खुलं ठेवलं ते ब्लॉक करा. हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न मी खास करून नांदेडच्या पत्रकारासमोर मांडत होतो. एवढं झालं तर एवढं कमी आहे. हे हा जो अन्याय झाला तो कमी पडला की काय? पुन्हा आमच्यामध्ये बोगसांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. म्हणजे बोगस नावानं आमच्यामध्ये आता एक आमच्या 14 विमुक्तांमध्ये भामटा नावाची एक जात आहे. आता भामटा ह्या जातीनं भामटा नावानं 14 मध्ये आमच्या इन्क्लूड आहे. त्याने ब्रिटिश कालखंडामध्ये जातींना हा जो कायद्याचा अत्याचार सहन होत होता म्हणून लोकांनी जातीची नाव बदललेली आहेत आणि नाव बदलण्यासाठी मोठी नावं घेतलेली आहेत. जसं की भोसले, कुलकर्णी ही त्या कायद्यातून वाचण्यासाठी नावं घेतलेली आहेत. ती नावं लागलेली आहेत निदान त्या कायद्याच्या कचाटीतून आपण सुटतो म्हणून. तशाच पद्धतीनं आमच्यामध्ये असलेल्या 14 मध्ये भामटा नावाची जात होती. त्या कायद्याच्या कचाटीतून सुटण्यासाठी त्यांनी रजपूत पुढे नाव लावून घेतलं. भामटा रजपूत हे नाव लावून घेतलं, ज्याकडून त्या कायद्याच्या कचाटीतून आपण सुटू, त्रास कमी होईल. आणि त्या रजपूताच्या शेपटीला धरून मला तुम्हाला जो मुद्दा दर्शनात आणायचा आहे, त्या रजपूताच्या शेपटीला धरून तमाम रजपूत असणाऱ्या भल्या मोठ्या लोकसंख्येचा भला मोठी जमात या भामटा रजपूत नावानं आमच्यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्याचं जे काही थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे ते बी सपाट केलेलं आहे. आम्ही राजकीय आरक्षणामध्ये पण वंचित ओबीसी गृहीत धरल्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये जे आहे आरक्षण ते अंतर्गत खुलं असल्यामुळे आधीच आमचं सगळं म्हणजे आमच्या आरक्षणाच्या घागरीला बीळ पाडलेलं आहे. ते खालून निघून चाललेलं आहे आणि आम्ही मात्र त्या घागरीकडे वाट बघतोय आता आमचा ग्लास भरेल. परंतु तसं होत नाही. उरलं सुरलं जे काही थोडंफार मिळत होतं तेही बोगसांनी आमच्यावर तो हल्ला चढवलाय. म्हणजे आम्हाला ह्या देशामध्ये, या राज्यामध्ये आरक्षण पॉलिसीचा, छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या धोरणाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराचा इथं काहीही उपयोग राहिलेला नाही. या राज्यकर्त्यांनी याची पार वाट लावलेली आहे. हे विजय सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेतली होती. आपण माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपले काही शंका कुशंका असतील त्या संदर्भात तुम्ही विचारावं अशी मी विनंती करतो. माझं हा मुद्दा सरांच्या तोंडून गेला की आम्हाला एसटी मध्ये लागले पाहिजे. हा पण मुद्दा क्लिअर करायचा आहे मला की आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडं म्हटलेलं आहे. दुसऱ्यासारखं आम्ही लावून नाही धरलेलं. एखादा मेळावा घेतला तेवढ्या पुरता विषय घेतला. आमच्या पुढे एक पेच प्रसंग निर्माण होतो. वडार समाज हा काय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. तुम्हाला माहिती आहे आंध्र, तेलंगणा, कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्यामध्ये आमचे नातलं शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये आहे, एससीच्या लिस्टमध्ये आहे. एससीची लिस्ट 1950 ला झाली. परंतु तिथं आमच्या बांधवांनी प्रयत्न करून 1978 ला एक अमेंडमेंट झाली. बोई नावाच्या शब्दाला पकडून बोई शब्दाचाच अर्थ वडार, वडेरे वडेरे लावून तिथल्या सरकारने अमेंडमेंट केली आणि आमच्या समाजाने त्या एसटीच्या लिस्टमध्ये एंट्री केली. कधी कधी आम्ही म्हणतो की 1 कास्ट 1 शेड्यूल करा. आणि आमच्या आता माझे बंधू सांगत होते की आमच्या माता भगिनी तुम्ही जर जुन्या पत्रकारांनी बघितल्या असतील, आमच्या वडारवाड्यात जर तुम्ही गेलात, आमच्या माता भगिनी कशा दिसतात मी सांगायची गरज नाही. त्या बेस खाली आम्ही जंगलामध्ये राहणारे, घोरपडी खाणारे, डुकरं खाणारे, आजी भरपूर चर्चा आहे काही वक्त्यांच्याबद्दल. मग आम्ही पण आदिवासी सारखा असा आमचा समाज भोळ्या पद्धतीने मानतोय आणि त्याचं म्हणणं पण खरं ती शिकलेलं नाहीये, त्यांच्यात दिसतंय त्याला. पण याच्यासाठी माझ्या बाबासाहेबांनी सगळं क्लिअर कट लिहून ठेवलेलं. आमच्या मनात संभ्रम काय नाही. आम्ही ना एससी, आम्ही ना एसटी. कारण बाबासाहेबांनी एसटी कुणाला म्हटलं जे जंगलात वास्तव्यात राहतात, जंगलातच राहणं, जंगलातच खाणं, तिथंच त्यांचं वास्तव्य, गावाकडे त्यांचा काही संबंध नाही, ते आदिवासी. मग कसं काय आम्ही तर तुमच्याजवळ आलोय गावाजवळ, पण गावाजवळ आलो तरी मंदिरात प्रवेश नाही असंही होऊ शकत नाही. आमची मूर्त्याही घडवतात, मंदिरही बांधतात, अनटचेबल कसे असतात. आले का लक्ष? आम्ही एससी नाही, आम्ही एसटी नाही आणि आम्ही ओबीसी पण नाही. बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही कोण आहोत हे बाबासाहेबांनी सांगितलं. गुन्हेगार समजलेल्या जमाती सांगितल्या, कास्ट नाही सांगितली.
मुद्दा हा आहे की कास्ट नाही सांगितली. म्हणून माझा सवाल असा आहे, आता ते सरकारवर अवलंबून आहे की आम्ही जरी आदिवासी सारखं जगत असलो, क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट या कायद्याचं नाव काय? क्रिमिनल कास्ट ऍक्ट नव्हता, क्रिमिनल ऑदर कास्ट नव्हता, क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट होता. 1871 ते 1952 पर्यंत हा कायदा राबत होता. ज्या कायद्यानं तुम्ही आम्हाला 80 वर्ष बंदिस्त केलं, 1952 साली तो आमच्या पुढचा लागलेला क्रिमिनल शब्द तुम्ही काढला. काय राहिले हो शिल्लक? क्रिमिनल ट्राईब्स, क्रिमिनल काढला, काय राहिले शिल्लक? ट्राईब राहिला ना. पण आम्ही नाही दावा करत आम्ही ट्राईब टाका, आम्ही एसटीत टाका. आम्ही स्थलांतरित जीवन जगणारी माणसं आहोत. ही संविधान पातळीवर घटनेत तरतूद करणारी बाब आहे. आम्ही आदिवासीच आहोत, पण एका गावात दुसऱ्या गावात स्थलांतरित जीवन जगणारे आदिवासी आहोत. हा माझा सवाल आहे आणि हा माझी मांडणी आहे. त्यामुळे आम्ही एसटीच्या बांधवांना नाही म्हणू शकत, नाही म्हणत आहे. मी क्लिअर कट पत्रकारांच्या समोर सांगतो, एसटीत टाकण्याची पण मागणी नाही. आम्ही दुसऱ्यासारखा एखादा शब्द पकडून आम्ही एसटीची मागणी लावून धरत नाही. आम्ही नाहीच आहोत ते. आम्ही स्थलांतरित जीवन जगणारी माणसं आहोत. आमचा हा स्वतंत्र प्रवर्ग बाबासाहेबांनी ह्या पुस्तकामध्ये सांगितलाय. त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये समाज बांधवांच्या विश्वासात घेऊन मी लढा उभा करील. तो पुढचा प्रश्न आहे. आज मी आलोय फक्त मला ओबीसीतून बाहेर काढा. जे नौकऱ्या माझ्या मुलांच्या बंद झालेल्या आहेत त्या काढण्यासाठी तुम्ही आजच्या आज तो ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही अंतर्गत खुलट तुमच्या अधिकारात आहे. तुम्हाला राष्ट्रपतीची गरज नाहीये, राज्यपालाची गरज नाहीये. GR काढायचा आहे. अंतर्गत ठेवलेलं खुलं आरक्षण बंद करा आणि आमच्या मुलांना नोकरी लागण्यासाठी तो रस्ता मोकळा करा. आणि आमच्यामध्ये जे घुसखोर आहे, आमच्या जे काय आम्ही वाचण्यासाठी रजपूत नाव लावलं, भामटाला रजपूत लावलं कारण कायद्यापासून वाचायचं होतं, त्या रजपूताच्या शब्दाला पकडून तुम्ही कित्येक लोकांना नोकऱ्या दिल्यात. आम्ही कोर्टात चालवलंय त्या संदर्भात. त्यामुळे या संदर्भात एक इन्व्हेस्टिगेशन कमिटी नेमून या संदर्भात सुद्धा बोगसांवर आळा घालावा. हा माझा 4था सवाल या सरकारला घेऊन चाललोय. असे 4 मुद्दे घेऊन चाललेले. धन्यवाद.